ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी कृषी विद्यापीठामध्ये कंत्राटी मजूर असणाऱ्या श्रीकांत दोंदे या 27 वर्षीय तरुणावरती अज्ञात आरोपीनं धारदार शस्त्रानं 10 ते 15 वार करून निर्घृणपणे हत्या केली आहे। ही घटना 2 जून रोजी रात्रीच्या दरम्यान गोटुंबे आखाडा परिसरात घडली आहे। या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। श्रीकांत पोपट दोंदे असं मयत तरुणाचं नाव आहे। श्रीकांत दोंदे हा कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयामध्ये ठेकेदाराकडे कंत्राटी मजूर संध्याकाळी 5 ते 1 या वेळेमध्ये कार्यरत होता। श्रीकांत दोंदे हा 2 जून रोजी संध्याकाळी 5च्या दरम्यान नेहमीप्रमाणे घरामधून निघून कामासाठी कार्यालयामध्ये गेला होता। दरम्यान त्या ठिकाणी कार्यरत असलेले दुसरे कंत्राटी मजूर बंडू बर्डे हे रात्री सुमारे 9:30च्या सुमारास ड्युटीवरती गेले। त्यावेळी श्रीकांत दोंदे हा नेहमीच्या ठिकाणी त्याचा अंथरूण असलेल्या ठिकाणी दिसला नाही। त्यांनी परिसरामध्ये बॅटरीच्या प्रकाशामध्ये शोध घेतला असता कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस श्रीकांत दोंदे हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलाय। या घटनेची माहिती विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना देण्यात आली। त्यानंतर राहुरी पोलिसांना कळवण्यात आलं। यावेळी श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी, पोलीस उपनिरीक्षक लवांडे तसेच सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोलीस हवालदार अर्जुन दारकुंडे, सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे यांच्यासह श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। अज्ञात व्यक्तीनं अज्ञात कारणामधनं श्रीकांत दोंदे याच्यावरती तीक्ष्ण हत्यारानं 10 ते 15 वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची शक्यता प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात आली आहे। घटनेनंतर पोलीस पथकानं 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतला आहे अशी माहिती समजते। महेश श्रीकांत दोंदे याच्या नातेवाईकांनी जून रोजी सकाळी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये येऊन या हत्याकांडामध्ये 2 ते 3 आरोपी असून त्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली। हत्येमागील नेमकं कारण अद्यापही स्पष्ट नाहीये। मात्र सदर घटना ही अनैतिक संबंधांमधनं झाल्याची परिसरात चर्चा सुरू आहे। महेश श्रीकांत दोंदे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे। या घटनेमुळे गोटुंबे आखाडा आणि राहुरी विद्यापीठ कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस पथक अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे। साहेब, माझी हात जोडून विनंती आहे का मला न्याय पाहिजे। माझा काळजाचा तुकडा गेला। माझा जसा मुलगा मारला तसा मी त्याला मारणारे, घर चौकामध्ये मारणारे साहेब। आम्हाला न्याय पाहिजे। शासनाला विनंती आहे का मला न्याय पाहिजे। तोवर आम्ही उठते नाही ती माझ्या भावाला काहीच भोळा साळा होता, तो त्याला फसवलेलं आहे, त्याला फसून त्याचा घात केलेला आहे। त्याला न्याय द्या, कॅमेरा चेक करा। लाईट नाही त्याची। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।